बाकी नसते राम राम गाला मागला असले का दुवाड दिके राहणो काय माहिती मी या गावमा नाही त्यांना तुम्हाला काही दोष नाही तुमले असं वाटलोय बा आपला गावले एखादी बँकाना मॅनेजर असून आबो असं पण मना कोठे नसीब मा मी एक नंबर फंटूस माणूस गावमा आहे भो आई बंदर आहे भो येत ना डोळ्या असून असं मिचक खरा ना एक नंबर फंटूस माणूस मी गावमा फंटूस कर मा चांगलं चालू राहणार त्यांना मा संध्याकाळ डांगरो घाल देस एक दिवस असा आगाऊपणा कराल गो मी असा आगाऊपणा नडना माले आमना गावमा लग्न होतं आका गाव मारुतीन पारवर नाचे कोणी डीजे वर नाचे कोण बँड वर नाचे आणि मनी आका ना काय काय स्वयंपाक ना ठिकाणी गाऊन अर्धी गोंटी मीठ वरण मग होती दिन आका गावले वरण कार खावाड पण सांगणार नि मला नाव कोठे नवरदेवना बाप्पा नाव सांग दे ना नवरदेवने बापने आका वरण घरकडे जाऊ दे ना संध्याकाळ माल घर पळायले ना आज 6 आखाडा आज 6 आखाडा 8 दिवस गाव घर सापडू दे ना इथला मारा माले का बर आगाऊपणा पाहिजे आणि मी आगाऊपणा काय करस मी दारू पिनो म्हणजे मी काय करस माले उमजत नाही आणि टकोरा पडल्याशिवाय मन दारू काय उतरत नाही मना लगनले 12 24 वर्ष वेग्यात 24 वर्ष मामना बरोबर ना पोरेसले कोणले 2 लेकरे कोणले 3 लेकरे कोणले 4 लेकरे मल पुत्र भी जाए नहीं मांजर भी जाए नहीं पोर भी नहीं जाए पोरगा भी नहीं जाए गाँव में लोग माले नाव ठेवायला लग जायले आज मन डोकं फिर जायले घर जास मन बायकोले विचारस मी इथला वरी द्या तो पोरे सोरे काबर नाही वही राहणार 3 सांगत बरं नाही तर 3 2 1 5 वेळा मोठाच सुने आज बोलता घरी गो घर दिकीला ना पण बायको काही दिकी निरायने नाही ते सांगेले मी तू कधी बी फिर म्हणता पण उदाहरण नको आठवू तू लोक काय करले तसं नाही मन पडत काय करू माझं सगळं असले आवडी राहणं तुलेच नाही एकटा आवडी राहणं आताच मागे घरात ना रे काका 2च मिनिटं आहे त्याच्या पुढे तो चिरा गडी तरी बी मन भरत येतो ना बाईले आवाज देवा शेती बी काही बाहेर यावं नाही वा यांच्या माय ओ हसा का बायको पुन्हा का बायको हावसा नाक मागाल बायको मग जटे घालात राहिले बायकोन पटे बी घालत फिरतात लोक बायको तुले मारी माय खाय तुला लेबरू पड्या गोल घेती ना तुला नवरा आहे का मी ठेवान भाऊ राय वा लय उन्हा तो ठेवाना भाऊला तो सुद्धा काम पडत तू काय काम असे उठ ना एवढं काम धंदा देखशी का कर एवढा खास म्हणे तसा खास ना मी तसा हागस पण मग मी आई काम सुबरते ना कानून बुगलं मारा ना माय मी का खरंच चड्डी मागे दिले सला कपडा बनाव बाळा मसन काय माइन उचलेला आहे नो तरी म्हणतो बहीण म्हणा अंग का बरोबर पण एवढा मग मसन काय मला कपडा मी घालतो तुला अंग जड पडी मला अंग मला येत नाही का तुला वाराटी आणू नको नाही तर काम अर्धा आणू पानकटाची दानो पाणी ऐका का तू बेरम बाबानी यात्राशी करतर दैवशे त्याना नानमा पडांनी आणि नानो पाणी एक संघटना माय एवढं तेवढं लागूच राहतो रे मरी माय काय टेबर पोट्या ना काय नाही बोंब लागतो रे मला सांग आपला लग्न किती वर्ष झालं आज लगीनले महिना होती 12 42 नाही म्हणू तुला कॉलेज करा ना मी का आका गणित ना सत्या नसलायचं ना तुम्ही तू काय घे म्हणा 12 42 होतास का 12 9 ते का 9 ना पोटना 9 ना पोटना म्हण राहिली का 12 9 होतास लगीन काय करा इतका वरी जाय तू काय पोरेश्वरी विरा नका का हो तू ना मंडळी मग नवरान झगडं आहे घे एवढा वर्ष घ्या पर तेवढा व्यवस्थित नसतील तेवढं ते नमस्कार आहे एक बी देवा नव्हते पाहुणा नाही मला पोर सुरू नाही मी इतर पहिले जायले मला नाही जायचं जाय एखादं पण नवरा व्हायला पाहिजे होतं ना मग ते मशीन मनकडे बठाडले माझ्या पुरे होत असं का हो माझ्या पुरे होता चक मला बायका करत फिरतात का लोक मला 12 भानगडी सांगू नको आज ना संध्याकाळी तुम्ही पोर नाही तर पोरगा दे ना तर बरं नाही तुमची घर दुसरी बायको करायला सुटी तुम्हाला खरा सारखी कोई का फुटी जाय ना एक रात ना पोरगा पोरगी देवाले मी काय कोणती मशीन बघायला का अंड घाला का पिल्लू बाहेर अंडा घाला का पिल्लू बाहेर मला 12 भानगडी सांगू नको
आज ना आज संध्याकाळी लोक पोर नाही तर पोरगा देणार तर बरं नाही तुमची दोर मी आते बायको करले थांबा थांबा झगडा करू नका प्रत्येक गावमा नमस्कार घ्या आणि मी बैरम बाबांनी नमस्कार करसू बैरम बाबांना भोगता शेतत जानता शेतत बाबांना माझ्या गावावर आशीर्वाद शे बाबाने एक गाणं म्हणसू बैरम बाबांना ज्या भक्त येतात जास्त बाबांना आशीर्वाद लावेले बाबांना तुम्ही आपलं काही ते दान करतील 10, 20, 5, 50 आपलं काही चड्डीनं गाणं नाही ज्या दैवतनी यात्रा आहे त्या बाबांना आपले पद म्हणा नाही मग ते आपले काही 10, 20, 5, 50 मला माहिती आहे गाव कितलं दान पुण्य वाढायचं साधा दान पुण्य करावं नाही ते आपले बरं बाबांना अजून काय दान करते कोणी 2000 कोणी 5000 कोणी 10,000 देते आपले तुला मायना नवरा आहेत त्या मग मन मायले एवढा नवरा करते एकच रात मन मायले माटाक तुम्ही पहिली छग्याच्या मग येडं जरी बैरम बाबांना पण म्हणा नाही आणि ज्या बाबांना भोगता येतं जास्तवर आशीर्वाद शे त्या काहीतरी 10, 20, 5, 50 बाबांना अजून दान करतील तू तर 2000, 20,000, 5,000 पैसा समजतात का मग वा येड काहीतरी दान करतील त्यातली भाषणात लागे आपलं बी प्रपंच बालबूत लागेल एक जोर मध्ये घाला बाबांना म्हणजे बरं बाबाला कान्ना पडता मोकळा व्हायला पाहिजे आणि आपला आवड द्यावा असं सुख मारावाले पाहिजे आमच्या दादानी बैरम बाबाच्या नावाने 1 रुपये दिले आभार आणि ऋणी आहे
राहिली का बायको करायला जाऊ ते सांग मला. कोण तू बायको हा तुले कोण बायको देवानी ओय कोणी बायको देवानी म्हणे हिरो हिरो अक्षय कुमार 17 मांगे फिरतील मनवाल्या. ते काव दादा एक गानमेंट रू अक्षय कुमार म्हणत ते दादा म्हटलं लाटणं पुन्हा आपण ना फुटी जाय कोणती अंडी फुटी जायला आखी तुला कोण बायको देवानी बायको देख करायला बरं याला काही चक्कर पडी घ्या पण जाऊ द्या कोणती बायको देखच मिळाली अहो जर खरंच ले बोली रांड करील आहे ना त्या डोकाला चिकनी करतो जिटी राहू द्या आणि याने याला तुकडं गोळ लागत त्याच्याकडे कोणती रांड करील आहेस तो. लगांनी बायको सगळे डांगरो करीत दुसरी बायको करायला निघणो पण बायको करायला जर जावाना ठरलं तर लागच भाऊ पण की मन मागे कुत्रा नको चनिमाल कोण बायको देबो पण आमना गावमा 2 लोक आहेत एक घर जोडे आणि एक घर मोडे यसले दोन इसले 5-5 हजार रुपया फुकी देस आज ना आज दुसरी बायको करलेस मी अरे घर जोडे राम राम नेहमी बरोबर जो चेहरा पाहतो गुलाबाच्या फुलासारखा असतो बरोबर आज नाराज कष्टी मरीत का रे बाबा मला सांग म्हणा लागले आज कितला वर्ष जायत रा भाऊ तुझ्या लग्नाला 12 आणि 12 49 महिना घेतलं वजन तिथला 40 तू बिराई काकाना 12 49 होतास का किती होता 12 24 इथला वरी काय म्हणा लगन जाय मला काही पोरे सोरे विरा नाही मग मला आज पोरेच करता दुसरी बायको कर दे हे पोरस करता रे मग बायको करलाय तेच ना अंगे लाय तेच येस ना गावना मारुती फारू उभडा झोपस मी घाबरू नको भैया भाऊ हा माझे वडील दादा आहे बर ते आल्यानंतर तुझं लग्न करून देणार मग एक काम करा हा तुम्हाला बाऊल बोलाव तुम्ही या शोधारा या अशोक दिवर राम राम काका राम राम कस काय एकदम मजा आहे बऱ्या दिवसानंतर हा काय काढलं काय नाही सत्ता काढले पात्र लाय देतो सकाळी मग उठता मी तुला आकड्याचं नाही विचारलं काम काय काढलं मला सांगा आपला बाबा किंवा मोठं कोण आहे मीच आहे बरोबर बरोबर मन काकाच लग्न कोण करते ना मीच केलं मन आत्याच न लगन मीच केलं मन बाप न लगन अरे मीच केलं ना सगळाच ना शेवट मन लगन माझ्याच हातून झालं मग मना लगनले आज कितला वर्ष जाय ते सांग असं नको मग खडावू माहिती तुले अरे बाबा हा तुझं लग्न माझ्या हातून झालं आणि माझ्या लक्षात नाही का सांग ना मग आज बघ माझ्या हिशोबाने पेन डायरी मागाडू का कशाला पेन डायरी कोणी सांगतो सांग मग तुझ्या लग्नाला बघ आज हा एवढे आणि तेवढे मिळून इतके वर्ष झाले माझे मी किती वर्ष समजू नेमका एवढा आणि तेवढा मग समजू केवढा अरे पण झालं काय इथला वरी काय मला काही पोरे सोरे विराळत का अरे अरे मग अजून मुलबाळ नाही नाही अरे काय आळशी आहे रे काय आळसपणा करा म्हणे आते अरे तुला मुलबाळ नाही नाही ना रे भाऊ. मग मला काय सांगितलं नाही मी मदत केली नसते का तू 2-4 काढ देता का मला म्हातारा विजया चांगला रे हमेशा अर्थाचा गैरअर्थ करतो म्हणजे अरे मदत म्हणजे एखादा चांगला डॉक्टर एखादा हाकीम हा. वैद्य देव ऋषी काहीतरी धागा दोरा काका एक शब्द पुढे बोलू नको का? बडगाव तालुका महासहाय्यक डॉक्टरनी कमी त्यांकडे बायकोले घेऊन बर. आणि आपला महाराष्ट्र महासहाय्यक कमी त्या शेंदूर लावाने अरे अरे बोलले दया माया होणे नाही काका मग म्हणे असं ठरायलेले आज ना आज मला दुसरी बायको कर दे तू घाबरू नको तुला बायको मीच करीन काका मला बायको करते मला बायको नको करून म्हणे वडांग नको मोडाल ते मला दुसरी बायको करते रे काका मला माहिती होतं आज ना उद्या तुझी तक्रार माझ्याकडे येणार बरं म्हणून तुझ्यासाठी मुलगी पाहून ठेवली आहे. हो का रेकॉर्ड आहे बा अरे आपला रमेश शिंदे नाही का एक लग्न कर त्याची बहीण अजून मोकळीच आहे का ती हो चांगला बोलय काय काय तुझ्या बरोबर मलाही देतील ना काय बोललो मी मोकळे म्हणजे अरे पहिले शाळाला अटकेल होती आता घर मोकळी आहे का बा आता घरीच आहे बरं चालता त्यांच्या घरी चला रे भाऊ हे कॉम्प्युटर खावताला कमी झाले आपले चला 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 हे आलं त्यांचं घर आपण का त्याच ना वट्टावरच उभा होतो चालू अरे तमाशातले घर गाव जागेवर येतात हा हा मी आवाज येतो काय तसले आवाज आओ शिंदे नमस्कार डुअर साहेब राम 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 बऱ्याच दिवसानंतर भेट झाली आओ
अहो तुम्ही मला भेटले हा भडगावच्या बस स्टँड वरती मार्केट वरती चहा पेताने विषय घेतला विषय तो कोणता बहिणीसाठी स्थळ बघा म्हणे मग बघितलं का तुम्ही अरे मुलगा आणलाय ना मुलगा आवला हा? मुलगा शिकलेला आहे शिकलेला हा? अहो काय सांगायचं झाला तसं बाहेर फेकला मग कुत्रानं बच्चा मी बाहेर फेकला परदेशात काय शेतीबाडी शेती जमीन जायच्यात अहो त्यांच्या घराण्याला आमच्या जिल्ह्यात जमीनदार म्हणतात जमीनदार जमीन बघायची हा समोर बघा ही इकडे डोळ्याला जेवढी जमीन दिसते ना हा. ही सगळी जमीन हा लोकांची आहे हा मागे बघा बागी जेवढी जमीन दिसते ना हा सगळी जमीन दुसऱ्याची आहे मग सामने दिशी राहिली ती लोकनी आहे मागे दिशी राहिली ती दुसरानी आहे मी दाबावर हिरव्या मिरच्या वांगा पिकाडस काबर किडा पाठा ना आई माये जोडी तिनं जाय तिकडे तर मुलगा बघितला हो नाही ना नाही नाही समक्ष बघून घ्या हो पण दाखवा अरे बेटा अहो, चेहरा दाखवा हो लक्ष्मणी रे राम राम म्हणतो राम राम का हो नाही तुम्ही पण आले हा? हा हा त्या पहिले मी पण येलो ना राम राम त्याला राम सुद्धा सोबत आलो तुम्ही काळजी करायची नाही मला माहिती नाही तुम्ही आले. हा, असं मुलगी लग्न करून आमच्या घरी आली हा की तिची भाकरच बंद हो मग काय खाणार पोळ्या खाणार हा पोहण्या रोट्या छाता पोळ्या दिवसामध्ये कडी पडते नाही बघितला मुलगा नाही ना नाही हा, हा. ए अरे चेहरा दाखव रे पुढे मुलगा बोलवा राम राम हा पाहुणा. ती लोक सांगा राम राम घाल तुम्ही बाई नाच पहिला नवऱ्याला घालवाय काय बाप ए, पहिला नवऱ्याला घालवाय. काय झालं तुला अरे वेळा आपण त्यांच्या घरात मुलगी बघायला आलो आणि तुला हसायला काय झालं त्यावर तुम्ही रडणार नाचणार ते केले का कोणतरी करायचं असं माणूस बाजू सरक. हा तर मी काय म्हणतो मुलगी बाहेर काढा मधना पैशाला वय चांगल्या झाले सण काढा देऊ नाही ना गाणं आपण रात्री ऐकतोच आम्ही ज्या गाणं म्हणतोच त्यात तुम्ही बी ऐकतोच ना राधी का असं काही दुसरं हास्यकार तुम्ही ऐकतोच नाही का नुसतं गाणं ऐकतच का सगळं मग काही मजा नाही बेटा तुला बाहेर गावचे पाहिजे आले दादा कोणते गावाचे माग आले हा? हा? मांग पाडगाव ना मांगेले 2 महिने डपडी ठोक नाही आहे तिल काही अक्कल आहे का हो अबरा नाव सांगतात का अबरा आम्ही गोळा कुठे काय रे मूर्खा काय झालं तुला रडायला तुला कोणी मारलं का चला बाजूला मुलगी आली का हा हे बघ हे बाळा इकडे मुलगी आलेली आहे बघून घे उद्या तुझी कोणतीही तक्रार आम्ही ऐकून घेणार नाही जा मुलगी बघ काका हो बाबी ना मुंडक का आहे रे मुंडकं तिचं बनवायला टाकले पुढच्या महिन्यात येणार आहे बापरे मुंडक बनायला काय केले हो. पुढला महिना माई हा. आज ते दुसरा महिना माई येतील बरोबर. पाय तिसरा महिना माई आईन टाइम कंपनी पण पडी की मग मी काय करू पाय नको पाठावाली दुसरी कामाला रे काका काय अर्थाचा गैरअर्थ करतो आणि ही भारतीय संस्कृती आहे हा. फक्त आपल्या भारतीय मुलींनी जपली आहे अरे तिला पाहण्याकरता जर पर पाहुणे आले हा. तर ती आपला चेहरा पदराच्या आत लपवते रे अरे हा कुंगट की यार से दिल बर का काका ओ काका अरे आता वैर काका बापरे तू बी काय माल बी खावायची बिगर लग्न करेल ना करणार रे काका गाणं लागलं का मला दम निघत नाही तू दम काढणार नाही तर बस आंबे आहे गोष्टी आपल्याला लागते हा तर बोला काही तुमच्या घरात नाही रीत पद्धत काय काय पाहिजे हं? सांगा ना तुम्हाला पाहुणे काय आले काही पाणी वगैरे अरे हा बोला काका निचू नको लग्न मोड जाईल तुम्हाला पाणी पाहिजे ना हो आता ताब्या घरासमध्ये पाणी मागवतो बंद करा शहाणपणा परदेशात शिकलेला मुलगा हा हा श्रीमंत घराण्यातला सुसंस्कृत घराण्यातला मुलगा चुकलं चुकलं आमचा मुलगा तांब्या ग्लास मध्ये पाणी पित नाही काय
नाही तांब्या गिलासमध्ये पेत नाही मिळत नाही. मग कशात पितो? तगारी आणा नाही तर मग बाटली आणा. नाही तर मग डायरेक्ट आहे माहिती पुचकाडीला या म्हणा खबर किडा पाडा ना या माहिती 2-4 शब्द बोलतील ना काय जाता. आणि हा मुलीला म्हणावं येताना पाय ओले करू नये. का? अहो ओल्या पायाने मुलगी चालते हा. ना तिचे पाय उमटतात. मग आमच्यासारखे वयोवृद्ध माणसं चौकशी करतात. कशी? मुलीच्या पायाला चूल आहे, स्टोव आहे, का गॅसची शेगडी आहे, का दारू पाडायची भट्टी आहे जन्मातुले टाकायचे आहे खबर किडे पाडतो आहे. पाणी आले का? पाणी आलं, आलं, आलं. पाणी पियेंगे हम तो पाणी पियेंगे. आत्मा गार झाला. काका पोराला घाम फुटला. मला माहिती होतं मुलगी पाहिली म्हणजे तुला घाम फुटणार. आमने फुटना येईल खरंच मोठ करी उलट्या बावल्यात मग तोडून नाक मग पालका थांब 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 बाजूला थांब. चालू अरे आम्ही शहाणे समजदार माणसं कशा करता आहोत. हा आता रीतिरिवाजाप्रमाणे मी समजदार माणूस म्हणून जाणार. हा तिच्या हातात पैसे देणार. हा नंतर तिचं मूत केंद्र पाहणार. आणि मग तिथं जाऊन असं तीर्थ घेणार. ओ काकाना काय रे? अरे मुख चंद्र मुख चंद्रांनी काय तुम्ही म्हटलं मूत चंद्र घालतो ना महात्मा. होत वयाच्या मानाने माणूस सरकतो रे. सर नको ना नाही तर आपले लोक सरकाय हाणतील लोके. होती काका गण मोठे होत्यात कोणी खायनी बेटी बेटी बेटा साडी सोड. बोंगडी फिर म्हणा लोकेस ना. अरे पदर बाजूला कर मला चेहरा दाखव. असं काय माणशी तू अरे बापरे मसन खाय मागवरे चालला तरी बी चेहरा त्या देखते हो तुम्ही काय फाप लागे हो म्हातारा माणूस बी समजत नाही तुला. का हो आता मुलीला पसंती विचारून घ्या. काय? पसंती विचारून घ्या. पोरी नवतो कसं नाही? आहो दादा तुम्ही कसं म्हणता जे तुमची पसंत माझी पसंत. ती बी फाप लाई जायले ना ते ना कधी बोलणं चालू करून घ्या. बस मी या दीदी राहते काय करेल काळजी. काळजी. पुढच्या म्हणजे उद्या लग्न. का हो उद्या लग्न हा पुढच्या महिन्यात हळद. का हो? त्याच्या पुढच्या महिन्यात बसता. बापरे. नंतर 2 महिन्याने टाळी. अहो हे सगळं उलट झालं ना. अजिबात नाही ना पैसा खर्च होऊ द्या हो. हा? स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं अल्लाहु अकबर. भाऊ काय करतोय? भाई मी आहे ना पोती बी जाणतो पुराण बी जाणतो. अरे बाबा तू पुराण जाणतो आम्हाला माहितीये. पण तू आता फक्त पुराण चालू कर आणि पुराण बंद कर. मधलं पान फाटी गे तर हाई सापडे गे मला स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाडो मुर्णम विनायकमहं कुर्यात् सदा राम बोलो भैरव. भाऊ लग्न आहे आणि हा माणसं पोहतवायचं वाजवतोय. अरे बापरे. अरे भाऊ सदा मंगलम सावधान. कुर्यात सदा मंगला मध्ये शुभ लग्न सावधान होई गेलं का. तुम्ही 2-2, 3-3 महिन्याला जर गॅप देते ना नक्की ना बी डोका लाल जाईल म्हणा बी डोका लाल लाग जाईल. हा हा चल चला मुलींनो चला त्या कलोंड्या पलायला कलोंड्या चला रागदाण्यावरून नवरा कुणाचा येतो. रागदाण्यावरून नवरा कुणाचा येतो. रागदाण्यावरून नवरा कुणाचा येतो. रागदाण्यावरून नवरा कुणाचा येतो. रागदाण्यावरून
झालं आहे घर हो ना हा एक नाचाय गे कुदाय गे घरी गे आई म्हणे आखी भाऊ पण की उभी आहे तेच ना पाया पडले हाव मन टाकला नातोय त्यान पाय पडले मन चक्का सालान पोरे लपवा व्हायला दिले म्हणे आकड सासूने डिग्री ननंदी पोर येते हाव आईन मायनान मला लपड होता असा मावळी झाली तिला झालं हाव मन मावशीने काकू आहे हाव हा तिनं मला लपड होतं लगन म्हणा आता येईल ती बी आऊस भाऊ मना नीस भाऊ येतो तो पिक्चर देखत नाही इंग्लिश तसा त्याला वय झाले मोबाईल देतो आई मन मोठी माय आहे सौभाग्यवती अष्टपुत्र भव मना मोठा चुलता आहे बरं सगळाच ना पाया पडले पण कोणी आशीर्वाद दिला नाही मग काका आशीर्वाद दिला ना तिले सौभाग्यवती अष्टपुत्र भव तुझा पती लवकर जावं आणि तू झटपट माझ्या हाती यावं काका काय आशीर्वाद देऊ नको जाऊ ना मला काका बी काय चगेले व तू नवरा झटपट जाऊन तू म्हणा हात पाय हो म्हणे बरं मी काय म्हण राहील तू काय तू ना म्हणा लगन होई गे नाचाय गे कुदाय गे भाऊ बनतील पाया पडाय घ्या पण तुला एक गोष्ट सांगायला राही गे कशाने तुला एक बायको येईन मला एक सवत आहे काय? नाही 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 हा 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 मला एक बायको येईन तुला एक सवत आहे रडू नको ना काय काय तू पण बोले काय गं बायको ती मग मला काय केली हो येडी ती मोठी पोरे सोरे होतात नाही ना मग तुला पोरेस करता करी म्हणे काय या पोरासाठी मग येस ना अंगे तू लाई देसन गाडी दर्शन मग गावले निघतात मी सकाळी बारा माळा येस ना करताना आपले पोरे हा तर चालते ना राग सांगतात चांगला नाही ते पाय पडले म्हणजे ते राग शांत होईल पाय पडले तुले मरी माहिती खातो तुले कसा बघा डिझाईन ना पाय पण पाय बस का पाया पडतात हो मरी माहिती खातो काय करी राहिले तू बरं ना करा करी राहिले आधी कोणा पाया पडतास मग सांगा मायना उपकार राहतात मायना काय उपकार राहतात जगमा मायना उपकार कोणारी पिकतात नाही जाण काढले बडाकले नाही हा 9 महिना दुष्पोट वज भाग असती माय हा बरोबर आहे 9 महिना 9 दिवस वज वागस म्हणायचं मायना उपकार हा. राहत पण माय वज कितलं वागस कितलं? 1 किलो 2 किलो जास्तीत जास्त 3 किलो हा. 3 किलो मा जर मायना एवढा उपकार आहे तर मला सांगितला वरीच आहे तू म्हणा 70 किलो वज वागेर तुला कितला उपकार आहे तुले मरी माय काय ते कसं नाही विचार ते कसं ना माप वैगिले मान्य हो साथे ते काय सोड दिले अय काय धक्का भराय नी अय निघ वय मला झाले हात पाय तोंड पिसवी बस तुम्ही पण पिसवे जाय फिरेस ना तोंड ना हात पाय तोंड पिस म्हणजे आहे गाण काढा जा आम्ही बरावच होतो या ना आता दिले तरी तेव्हा शिकाडस मी लवकर शिकाडतो माय बाई मुलका काय नाव आहे तू ना मंजुळा कोण बी मन जोडस का तू काय काय म्हणली मंजुळा हा राग नको धरू ना बाई मला म्हणतात का मन जोडा शिक्षण घेतलं पाहिले हा कितलं 12वी रोज कॉलेज मध्ये आहे मग बडा बगीचा ना सत्यनाश करावी काय त्या पुढे गेले गुप्त कदरावीरला असं म्हणा आपला घर माहिती घेतात चावलं बरं चावना नाही भाऊ हा? ते काय आहे शिका माहीन बोके खुदनं एकाच वाजते उलट शिजव हा तसंच होय ना मी ते काय राहिनो आधी झोपारी पद्धत कशी तिथं ताई मी आता तुम्ही दोन नमत मा चक मारायला मात मा हा? आम्ही अलग गपचू तू एकटी अलग गपचो मी आता बघतो काय 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 आता बघतो येऊ माय येऊ लिरे मला ठेंगा काय म्हण राहिले तू आता बघतो तुले आक्का पाणी आप्पा झोपासाठी काढले बाबू बॉम्बली राहिला लोक हसी राहिला तुले आक्का पाणी आप्पा झोपणं पडी ओ येडो तुले सांगणे आप्पा पिंपी आहे दाखली आहे सुधरी जाईल मोठी टेम्पी आहे ती माहिती होय आता बघतो आक्का पाणी आप्पा झोपणं पडी चालेल बरं झोपा जाऊ दे झगडा करू नका पाऊसले गर्दी झाली झोपील्या तो एक काम कर काय? तू पुढला टपरा बपरा मी मागला सपरा मी ते केलं सुपत तुम्ही झोपा चालू नको झोपा झोपा दुरी बसा.
ती काय कर राहिली ताडी तू बहिणी उचलेल पांढरी मला झोप नाही येतात